बाबासाहेबांची आत्मकथा आणि पुस्तकाचं एक असं पान ज्याने अनेक प्रश्न निर्माण केले। नमस्कार मित्रांनो, मी श्रुती। मागच्या भागात आपण पाहिलं बाबासाहेबांनी स्वतःच्या जीवनावर आधारित पारंपरिक आत्मकथा कधीही लिहिली नाही, पण 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून मला माझी आत्मकथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पुस्तक मला मिळालं। या पुस्तकात बाबासाहेब स्वतः बोलत आहे अशा पद्धतीने पुस्तकाची मांडणी केली आहे। पुस्तकाच्या सुरुवातीलाच एक प्रसंग सांगितला आहे, जिथे एक साधू बाबासाहेबांच्या आजोबांना म्हणजे मालोजीराव यांना सांगतो, तुमच्या कुटुंबाच्या तिसऱ्या पिढीत एक उद्धारकर्ता पुरुष जन्माला येईल। पुढे या घटनेचा संदर्भ बाबासाहेबांच्या आयुष्याशी जोडला जातो आणि मी तोच तर नाही ना असा विचार बाबासाहेबांच्या मनात आलेला दाखवतो। इथे एक प्रश्न निर्माण होतो, हा संदर्भ बाबासाहेबांच्या जीवनाशी जुळतो का? कारण बाबासाहेबांनी आपल्याला शिकवलं, कोणतीही गोष्ट स्वीकारू नका, तिचा विचार करा, तर्क लावा आणि सत्य शोधा। बाबासाहेबांना महान बनवणारी गोष्ट कोणताही चमत्कार नव्हता, तर त्यांची बुद्धी, अभ्यास, संघर्ष आणि मानवतेसाठी लढाई होती। तुमच्या वाचनात माझी आत्मकथा या पुस्तकाचा असा काही संदर्भ आला आहे का? कमेंटमध्ये तुमचे विचार नक्की सांगा। धन्यवाद। जय भीम, जय शिवराय।